नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन चॅनल आहे, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर आज आपण आहे ना दही सेट कसं करायचं ते बघणार आहोत. हे दही तुम्ही सुरीने, चाकूने, चमच्याने जे म्हणाल त्याने चिरू शकता, कापू शकता. बरं, यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. तर हे स्टेप बाय स्टेप आपण ही प्रोसेस करणार आहोत. आणि पावसाळ्यांच्या दिवसामध्ये किंवा विरजण नसल्यावर दही कसं लावायचं, हिवाळ्यात दही कसं लावायचं, सगळ्या टिप्स आपण इथे बघूयात. तर सगळ्यात आधी इथे 1 लिटर दूध घेतलंय, गॅस सुरू करायचा आणि दूध छान तापवून घ्यायचं. चला तर मग इथे बघू शकाल दुधाला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली आहे, छान साय देखील आली आहे. आता गॅस बंद करूयात आणि हे दूध कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचं. बरं, दूध कुठलं घ्यायचं ही टिप सांगायची विसरलेच. तर हे दही छान असं घट्टसर दही तुम्हाला सेट करायचं असेल ना तर फुल फॅट दूध घ्या. फुल क्रीम, फुल फॅट म्हणजे म्हशीचं दूध घ्या. जर हलकंसं पातळसर दही तुम्हाला चालत असेल, हलकं हवं, अधमुरं दही हवं, तर मग गाईच्या दुधाचा वापर केला तर उत्तम. आता दूध कोमट आहे म्हणजे आपण काय म्हणू, पूर्ण थंडगार नाही करायचं, हलकंसं कोमटपणा त्यामध्ये हवा. आता काय करायचं, आता हे दुधातली साय तुम्हाला काढून घ्यायची असेल तर काढून घेऊ शकता, पण मी नाही काढत, दुधामध्येच मिसळते म्हणजे छान साईचं घट्ट दूध तयार होतं. आता खूप महत्त्वाची टिप म्हणजे आपलं दही छान असं खापाचं लागावं, घट्टसर लागावं, एकसंध व्हावं, त्याला पाणी सुटू नये, यासाठी काय घ्यायचं, तुरटी घ्यायची आणि 4 ते 5 वेळा दुधामध्ये तुरटी फिरवायची. यामुळे काय होतं ना, एकतर दह्याला रंगही पांढरा शुभ्र येतो, त्याचबरोबर त्याचं जे फॅट किंवा स्निग्धांश आहे तो व्यवस्थित सेटल व्हायला मदत होते. त्यामुळे आधी तुरटी फिरवायची. एक साधारण 10 ते 12 वेळा तुरटी फिरवली दुधात की तुरटी काढायची आणि यामध्ये दह्याचं जे विरजण असतं हे 2 चमचे विरजण घालायचं. आधीचं दही आहे त्याचे विरजणाचे 2 चमचे यामध्ये घालायचे. अर्धा लिटरला 1 चमचा, 1 लिटरला 2 चमचे. छान हे ढवळायचं, दही छान मिसळलं गेलं पाहिजे यामध्ये. चला, इथे दही व्यवस्थित घुसळून घेतलं आहे. दुधासोबत दही व्यवस्थित घुसळणं फार गरजेचं आहे, म्हणजे दही एकसारखं लागतं. आता पुढची महत्त्वाची टिप, दही सेट करण्यासाठी शक्यतो स्टीलचा डबा, पातेलं, कुठलंही असं धातूचं भांडं वापरा म्हणजे दही छान सेट होतं. सिरॅमिकचं जार ते नॅचरली थंड राहतं त्यामुळे नका वापरू. त्यासोबत काचेचं भांडं नका वापरू, तेही नैसर्गिकरित्या थंड म्हणजे त्याचा मूळ गुणधर्म आहे थंडावा ठेवायचा. मातीचं भांडं चालेल, पण काचेचं, सिरॅमिकचं हे जार अजिबात नका वापरू, दही त्यामध्ये छानसं सेट नाही होत. आता ज्यामध्ये दही सेट करायचं त्यालाही एक थर आपण दह्याचा लावून घेऊयात. दही असं या प्लेटवर लावून घ्यायचं. आता दही छान पसरवून झालं की हे जे दूध घेतलं आहे आपण सेट करून, हे दूध घालूयात. चला तर मग एका मोठ्या प्लेटमध्ये हे दूध ट्रान्सफर केलं, यामध्ये दही खूप छान सेट होईल. आता यावर झाकण ठेवायचं आणि 12 तास, कमीत कमी 12 तास तरी हे मुरण्यासाठी, सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. आता दही नसेल, विरजण नसेल तर दही किंवा विरजण कसं लावायचं ते बघूयात. तर पुन्हा सेम स्टेप, कोमट इथे दूध करून घेतलं आहे, त्यामध्ये देठासकटची एक हिरवी मिरची घ्यायची. हिरवी मिरचीच्या पोटात एक टोचा द्यायचा. ओपन म्हणजे स्लिट नाही करायची, फक्त एक टोचा द्यायचा. हे बघा, तर या दुधामध्ये घालायची, झाकण लावायचं. आता हे लहान प्रमाणात आहे त्यामुळे एक 7-8 तासात सेट होतं. हे सेट करण्यासाठी ठेवूयात. बरं, हिरवी मिरची नसेल वापरायची तर एक चांदीचं नाणं त्यामध्ये घातलं किंवा चांदीची एखादी वस्तू त्यामध्ये घातली तरी काही हरकत. आज आहे दुसरा दिवस. दही बघा छान सेट झालं आहे. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. एक 3 ते 4 तास किंवा अख्खा दिवस ठेवला तरी चालेल सेट करण्यासाठी. दही व्यवस्थित जमलेलं आहे, सेट झालं आहे. बघूयात, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता सुरी घ्यायची आणि हे एक बाजू आपण फक्त कट करून घेऊयात. हे बघा, छान असं सुरीने कापतो ना तसं हे कापलं जातं. सगळंच कट करते, थोडे एजेस फिरवते म्हणजे मग ते निघायला सोपं जाईल. आता एखादा चमचा किंवा स्पॅटुला घ्यायचा आणि हे काढूयात. वा, हे बघा
खरवसाची वडी पडते ना, अगदी तसं दह्याच्या या वड्या पडल्यात. क्या बात आहे. आता हे काढूयात वडी. हे बघा, अगदी सहज कट होत आहे. केक कसा आपण कट करतो तशा या वड्या पडतात दह्याच्या. क्या बात आहे. आणि आता दुसरं दही आहे ज्यामध्ये आपण अख्खी मिरची देठासकट ठेवली होती. तेही मी सेट करण्यासाठी ठेवलं होतं. हे बघा, हे देखील दही झालेलं आहे, पण जितकं हवं तितकं घट्ट नाही होत. हे या पद्धतीचं दही होतं, म्हणजे गुठळ्यांचं दही आपण म्हणतो की नाही, पण याची चव खूप छान लागते या दह्याची. हे बघा, अधमुरं दही म्हणतात की नाही, हे तसं दही लागतं. वा. आता हे दही असंच ठेवू शकता भांड्यामध्ये, फ्रीजमध्ये, किंवा जसं हवं तसं तुम्हाला स्टोअर करू शकता. पण एकदम सुपर थिक होतं. खरवसाच्या वड्या पडतात, अगदी तशा वड्या पडतात आणि चवदार आणि रुचकर लागतं. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.